शुभविवाह या मालिकेच्या 5 फेब्रुवारीच्या भागामध्ये मानसी आता पोलीस जे दाखवत असतात वस्तू त्या ओळखते आणि सांगते या तर वस्तू भूमिताईच्या आहेत। आता मात्र आजी सुद्धा हदरते। पोलीस म्हणतात या वस्तूची ओळख तुम्ही पटवून द्या। आता मात्र आजीला काही कळत नाहीये। यावरती पोलीस म्हणतात हो या वस्तू आम्हाला सापडलेल्या आहेत। आता पोलिसांच्या हाती या वस्तू कुठून लागल्या, पोलिसांना भूमीबद्दलच्या वस्तू दाखवून काय सिद्ध करायचंय आजीला काही कळत नाही। आजी मटकन खाली बसते आणि तिला खूप मोठा धक्काच बसतो। त्यावरती आता मात्र सगळ्यांनाच घाबरतात की नक्की पोलिसांना काय बोलायचं आहे। अथर्व आजीला सावरतो, आजी सावर ना, अगं काही नाही आपण बघूया पोलीस काय म्हणतात ते। अथर्व म्हणतो तुम्ही बघितलीत ना इन्स्पेक्टर माझ्या आजीची काय अवस्था झाली, जरा काय आहे हे सगळं तुम्ही उलगडून सांगाल का, हे कसले पुरावे आहेत, कसले ओळखपत्र आहे, तुम्हाला हे कुठे सापडलं। यावरती पोलीस सांगतात सगळ्याच गोष्टी आम्हाला काही उलगडून सांगता येत नाही। आमच्याकडे बोटीचं इंजिन ब्लास्ट झाल्यामुळे त्याचा स्फोट झाला अशी तक्रार होती। मग त्याचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आम्ही त्या बोटीवरती गेलो होतो। ज्या वेळेला इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी बोटीवरती गेलो तेव्हा आम्हाला काही या वस्तू सापडल्या। त्यातल्या ह्या वस्तू तुम्ही आता सांगितल्यात की भूमी महाजन यांच्या आहेत आणि अजून एक आय कार्ड सापडलं असं म्हणत मुकादमांच्या इथे असलेलं कदम गोडाऊनचं आय कार्ड आता आकाशचं हे सुद्धा दाखवतात। आता मात्र राजा काकांना धक्काच बसतो। राजा काका म्हणतात आकाश आकाश इथे कामाला होता, हे त्याचं ओळखपत्र, पण आकाश तर जयसिंगपूरला गेला होता। आता आजी हदरते। भूमीच्या वस्तू, आकाशच्या वस्तू, भूमीचं पॅन कार्ड, आधार कार्ड हे सगळं त्याच्यामध्ये असतं। आता मात्र पोलीस म्हणतात हेच पुरावे तुम्ही ओळखून आम्हाला मदत करावी अशी आमची इच्छा आहे। म्हणजे ते जयसिंगपूरवरून भाटेवाडीला कसे आले याचा तर आम्ही शोध घेऊ, पण या सगळ्यामध्ये सगळं कन्फर्म करण्यासाठी आम्हाला तुमच्यापैकी कुणाची तरी मदत लागेल। राजा काका म्हणतात कसली मदत, काय म्हणताय तुम्ही, ते जयसिंगपूरला आमच्या प्लॅन्ट संदर्भात गेले होते, ते कसे काय भाटेवाडीला आले। पोलीस म्हणतात हे सगळं आम्ही आमचे इन्व्हेस्टिगेशन करू, पण त्याआधी तुमच्यापैकी कोणीतरी चलून हे सगळं कन्फर्म करा बरं पोलीस स्टेशनला। असं म्हणत पोलीस आता आपलं आपलं काम करत असतात। रागिणी म्हणते हो मी येते तुमच्यासोबत, कारण आकाशच्या जीवाला काही धोका आहे हे मी सहनच करू शकत नाही। आकाशला जोपर्यंत सुखरूप पाहत नाही तोपर्यंत मला चैन नाही पडणार। पोलीस म्हणतात हे पुरावे पाहता आणि बोटीची अवस्था बघता मला नाही वाटत ते सुखरूप असतील म्हणून, कारण त्यांची बॉडी सुद्धा सुखरूप अवस्थेत सापडेल की नाही शंका आहे। रागिणी उगाच ऍक्टिंग करायला लागते आणि म्हणते काय बोलताय इन्स्पेक्टर साहेब, माझे भूमी आणि आकाश सुखरूप असतील त्यांना पाहिल्याशिवाय मला चैन नाही पडणार। पोलीस म्हणतात चला तुम्ही पोलीस स्टेशनला चला व्हेरिफिकेशनसाठी। मग आता इकडे रागिणी म्हणते अभिजित चल आपण दोघं जण जाऊया, आकाशच्या जीवाला बरं असल्याशिवाय मला चैन नाही पडायची। अभिजित आणि रागिणी ओव्हर ऍक्टिंग करत आता मात्र पोलिसांच्या सोबत कन्फर्म करण्यासाठी जातात। तोपर्यंत घरी मात्र सगळे हदरतात। आजी तर खूप हदरते। ज्या आकाशला भेटण्यासाठी उद्या जयसिंगपूरला जायचं त्याची आज ही न्यूज आली। आजीच्या पायाखालची जमीन हदरलेली असते। उदास चेहऱ्याने आजी आता रूममध्ये येते। रूममध्ये आल्यावरती आकाशच्या वस्तू, भूमीच्या वस्तू, आकाशची लहानपणाची छोटी कार जी तो अजूनपर्यंत चालवतोय ती छोटी गाडी, हे सगळ्या वस्तू घेऊन आजी आता उराशी कवटाळते, रडायला लागते। तितक्यात आजीला सावरण्यासाठी मनू येते। मनू म्हणते आई काय असं करताय तुम्ही, म्हणजे पोलिसांनी सांगितलं आणि तुम्ही विश्वास ठेवलात, तुमचा देवी आई योगेश्वरीवरती विश्वास नाही का। यावरती आता मात्र आजी म्हणतात अगं देवी योगेश्वरी आईवरती विश्वास आहे, पण ती किती परीक्षा घेते बघ आपली। पोलिसांनी ओळखपत्र दाखवले ना, आकाशचं आय कार्ड दाखवलं ना। यावरती आता मानसी सांगते हे बघा डोळ्यांना दिसतात ना तशा वस्तू नसतात, मला ना देवी योगेश्वरी आईवरती पूर्ण विश्वास आहे। भूमिताई आणि आकाशचे जो सुखरूप असतील, आपण ना असं मानून चालायला नको की त्यांना काही झालं असेल। आपलं मन चिंती ते वैरीनं चिंती आणि मनामधल्या गोष्टी बऱ्याचशा खऱ्या होतात। त्यामुळे आपण आकाश आणि भूमी या दोघांच्या बद्दल पॉझिटिव्ह विचार करूया ना, त्यांच्या वस्तू सापडल्या म्हणून त्यांचं काही बरं वाईट झालं असेल असं थोडी आहे। असं म्हणत मानसी आजीला हुशारी देत असते, तिला हौसला देत असते। त्यावरती आजी म्हणते खरंच ग मनू तू जे म्हणतेस तसंच होऊ दे, देवी योगेश्वरी आईचा त्या दोघांवरती आशीर्वाद असू दे, दोघांनाही सुखरूप घरी परत आणून दे, तुझ्या मनात आहे ना तसंच होईल। असं म्हणत रडता आजी आता मानसीला जवळ घेते आणि आता रडायला लागते। मानसीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं, म्हणजे भूमिताई आणि आकाशची जो यांची अशी काही न्यूज येईल असं तिने कधी विचार पण स्वप्नात केलेला नसतो। तोपर्यंत रागिणी आता इकडे वकिलांना भेटायला येते।
वकिलांना भेटायला येऊन आकाश भूमी गेले ही न्यूज ती आता वकिलांना देते. वकील म्हणतात, रागिणी मॅडम, तुम्हाला जे आहे ना करायचं ते नक्कीच शक्य करून दाखवता. यावरती आता मात्र रागिणी म्हणते, हो, ही रागिणी बनलेच त्यासाठी. मीच आकाश भूमीला संपवलंय. आता मात्र वकील हादरतात. ही बाई कुठच्या काळजाची बनलेली आहे? आकाश भूमीला मारले आणि हेही उघड उघड ढळढळीत मला सांगते आहे. वकील म्हणतात, मॅडम, अहो तुमचं काय चाललंय? तुम्ही कुठच्या मातीच्या बनलात? यावरती रागिणी म्हणते, बघा, ते मला काही माहीत नाहीये. आकाश भूमीचं काम संपवलेलं आहे. माझ्या मार्गामधले सगळे अडथळे दूर झालेले आहेत. आता प्रॉपर्टी माझ्या नावावरती होण्यापासून मला कुणी अडवूच शकत नाही. यावरती वकील म्हणतात, मॅडम, असं काय करताय? पण तुम्ही आकाशचा संपवण्याच्या आधी हा नाही का विचार केलात की प्रॉपर्टीच्या पेपरवरती तुम्हाला सह्या हव्या होत्या? प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या झाल्याशिवाय ही प्रॉपर्टी तुमच्या नावावरती होणार कशी? इथेच नियतीने खूप मोठा खेळ खेळलेला असतो. रागिणी सांगत असते की अहो, त्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही पाहिजे आहे. हे कोणाला माहिती होतं? तुम्हाला ना. तुम्ही तोंड बंद ठेवाल ना, त्याची दरवेळेला तुम्हाला पैसे देते ना मी. त्यामुळे तुम्ही आता हे तोंड बंदच ठेवायचं आहे की त्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती आकाशची सही हवी आहे. ऑलरेडी भूमीची सही घेतलेली आहे. ते दोघं जण जिवंत नाही आहेत. सगळी प्रॉपर्टी फक्त आणि फक्त माझी होणार आहे. असं म्हणत रागिणी आता वकिलांना पण खोटं खोटं सगळं करायला सांगत असते. तोपर्यंत रडण्याची ॲक्टिंग करत नीलांबरी आणि पौर्णिमा रूममध्ये येतात. आणि काय ग पुन्नो, आकाश आणि भूमीचं काय झालं? दोघं जण गेले काय आणि त्यांची अशी न्यूज आली काय? असं म्हणत रडण्याची ॲक्टिंग करता करता गाणं लावून नाचायला सुद्धा लागतात. आकाश भूमी गेले म्हणून जगामध्ये सगळ्यात जास्त आनंद झालेली ही दोन मूर्ख माणसं एकमेकाला टाळ्या देऊन नाचत असतात. आकाश भूमी गेले, आता आपल्या मागलं सगळं दुःख संपलं म्हणून एकमेकीला मिठ्या मारत आनंद साजरा करत असतात. पण त्या मूर्खांना माहिती नसतं, नियती त्यांचा प्लॅन फ्लॉप करायला आकाश भूमीला अगदी जोमात कमबॅक करणार आहेत आणि मालिकेमध्ये एक वेगळा जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. इकडे मानसी आजीला शांत करते, 4 घास खायला घालते आणि खाली येते. त्यावरती अथर्व म्हणतो, कशी आहे आजी? मानसी म्हणते, तू काळजी करू नकोस, आजी व्यवस्थित आहे. म्हणजे ऑलरेडी त्यांनी आज प्रवास केला होता. त्या प्रवासामध्ये त्यांना खूप त्रास झाला होता. हा त्रास झाल्यामुळे त्यांना न अजून अस्वस्थ झालंय. त्यात त्यांनी आत्ता पण काही खाल्लं नाहीये. पण काळजी करू नकोस, मी न आजींना सावरलंय, थोडंफार खायला पण दिलंय, त्यांना समजावलंय. भूमिताई आणि आकाशजींना काही झालं नसेल हे सांगितलंय. अथर्व म्हणतो, मानसी, मला माफ कर. म्हणजे मी गेले काही दिवस तुझ्याशी जे वागतोय ना, पण आज आजीला तू ज्या पद्धतीने सावरलंस ना, आजीला कोणीच सावरू शकत नव्हतं ग. खरंच मला माफ कर. मी तुझ्यावरती चुकीचं वागलो, ओरडलो. माझं तसं इंटेन्शन नव्हतं, परिस्थिती तशी मला करायला लावत होती. असं म्हणत अथर्व मानसीची माफी मागतो. रागिणीने केलेल्या कारस्थान फ्लॉप होतं आणि आता दोघं जण एकमेकांकडे पाहत असतात. इकडे वकील सांगत असतात, मॅडम, काय बोलताय तुम्ही? अहो, मी जरी काही बोललो नाही तरी त्यातला एक कागद सरकारी दरबारी जमा असतो ना. मग त्या सरकार दरबार जमा असलेल्या कागदावरती आकाशची सही नाही म्हटल्यावरती तुमच्या नावावरती प्रॉपर्टी होणारच कशी? यावरती रागिणी म्हणते, अहो काय बोलताय? सरकार दरबारी कागद जमा आहे हे कुणाला माहिती आहे? तुम्हाला आणि मला माहिती आहे, बरोबर ना? मग या सगळ्यामध्ये आपण तोंड बंद ठेवायचं आहे. यावरती वकील म्हणतात, अहो पण सरकारी जमा असलेला कागद. रागिणी म्हणते, तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा हो. फक्त सरकारी जमा असलेला कागद हा तेव्हाच व्हॅलिड धरला जातो तेव्हा त्याच्यावरती ऑब्जेक्शन कुणी घेईल. आणि ऑब्जेक्शन घेण्याच्या परिस्थितीमध्ये माझे घरचे नाहीच आहेत ना, आणि भूमी आणि आकाश पण नाही आहेत. या कागदावरती ऑब्जेक्शन घेणारी फक्त आणि फक्त एकच व्यक्ती होती, ती म्हणजे भूमी महाजन. ती तर या जगातून गेलेली आहे. तुम्हाला तुमचे पैसे वेळेत पोहोचतात, त्यामुळे माझं काम करण्यासाठी तुम्ही तोंड बंद ठेवाल. आणि घरचे आहेत ना, ते आजच्या घडीला त्या मनस्थितीतच नाही आहेत की ते याच्यावरती काही ऑब्जेक्शन घेतील किंवा मी केलेलं कारस्थान त्यांना काही कळेल. त्यामुळे माझ्या विरोधात ऑब्जेक्शन घ्यायला कोणीच येणार नाही आहे. कळतंय का तुम्हाला? फक्त तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा. यावरती वकील विचार करतात, बाप रे, कसली जहांबाज बाई आहे. म्हणजे मलाच आता ही वकिली शिकवणार की काय? वकील म्हणतात, मॅडम, मला वाटलं होतं तुम्ही तर माझा सल्ला घ्यायला आला होतात, पण तुम्हीच मला 4 गोष्टी सांगताय. असं म्हणत वकील पण अचंबित होतात की किती कपटी बाई आहे ही रागिणी. रागिणी म्हणते, अहो मी कधी तुम्हाला सल्ला घ्यायला आले का? मी फक्त तुम्हाला अमुक करा तमुक करा एवढं सांगायलाच येते की नाही. त्यामुळे पैसे घ्यायचे, तोंड बंद ठेवायचं, मी सांगते तसंच करायचं.
असं म्हणत रागिणी आता पैसे दाबून पूर्णपणे सिच्युएशन आपल्या बाजूने हँडल करण्याचा प्रयत्न करत असते. पण तिला माहित नसतं की आकाश आणि भूमी तिची ही स्वप्न उद्ध्वस्त करणार असतात. कारण ज्या कोर्टामधल्या पेपरबद्दल ती बोलत असते तो कोर्टामधला पेपरच इनव्हॅलिड ठरणार असतो जेव्हा आकाश जिवंत असतो. त्यामुळे ही प्रॉपर्टी आता रागिणीच्या नावावरती कधीच होऊ शकणार नसते. पण भूमीला आता मात्र इकडे खूप मोठा भूमीबद्दल आपल्याला अजून काही कळत नसतं. रागिणी आता घरी येते. घरी आल्यावर ती रागिणी आकाश आणि भूमी या दोघांचा फोटो लावते आणि सांगत असते, मला नव्हतं वाटलं की कधीतरी आकाश आणि भूमी यांना अशा अवस्थेमध्ये मला पाहता येईल आणि त्यांच्या फोटोला हार घालायची माझ्यावरती वेळ येईल. देवा, ही काय वेळ आलीस, त्यांच्याऐवजी माझ्यावरती ही वेळ होणार असेस ना तरी मला एक वेळ वाईट नसतं वाटलं. असं ओव्हर ॲक्टिंग करत रागिणीने आकाश आणि भूमी यांची शोकसभा ठेवलेली असते. कारण पोलीस स्टेशनवरून कन्फर्म करून येते की आकाश भूमी गेले, त्यांचेच हे पुरावे आहेत, बोटीवर तिथे जळून मेले. वकिलांकडून कन्फर्म करून येते की प्रॉपर्टी माझी. आता काय, माझंच सगळं, माझंच राज्य चालणार या भ्रमामध्ये असलेल्या आता मात्र रागिणीचा भ्रम मोडण्यासाठी आकाशची एंट्री होते. रागिणी सांगत असते, आकाश बाळा कुठे गेलास? आता मला आत्तू कोण म्हणणार? तितक्यात आत्तू नाही तर आत्या म्हणत आकाशने धमाकेदार एंट्री केलेली असते. आता हा इतकं परत आला म्हणजे ह्याच्या मरणाची न्यूज खोटी होती आणि परत आला तर आला, हा मला आत्तू न बोलता आत्या बोलतोय. काय आहे हे गौड मंगाल? रागिणीला धक्का बसतो. मानसीच्या चेहऱ्यावरती हसू येतं, अथर्वला हसू येतं, अभिजितचा चेहरा पडतो. आता सगळ्यांच्या समोर आकाश काय घडलंय हे सत्य सांगणार का? आणि त्याच वेळेला भूमी कुठे आहे? भूमी आकाशच्या पाठोपाठ येत असेल का? आकाश भूमी मिळून रागिणी अभिजितला कसा लढा शिकवणार? पाहणं रंजक ठरणार.